वसई विरार शहर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आता भाजपामध्ये पक्षप्रवेशांची संख्या वाढलेली आहे। आपल्यासोबत नालासोपारा विधानसभेचे आमदार राजन नाईक आहेत। सर, काय सांगाल, आज मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश होत आहे, कसं सांगाल? नमस्कार। हा सकाळपासून तिसरा प्रवेश मी करतो आहे। आमच्या स्नेहाताई करतात, आमच्या जिल्हाध्यक्ष करतात, असे जवळजवळ 5 ते 6 पक्ष प्रवेशांना 300 ते 400 कार्यकर्ते आज भारतीय जनता पार्टीमध्ये आले। देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय मोदीजी, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ यांनी केलेलं काम, लोकांसाठी काढलेला विकास आणि त्याचप्रमाणे आमदार म्हणून गेल्या 1 वर्षामध्ये आम्ही केलेलं काम, 2 सँक्शन झालेले ओबी असतील, हायवेमधून येणारे रस्ते असतील, 22 कोटी जागा हॉस्पिटलला विनामूल्य मिळालेली असेल, जिल्हा परिषदेच्या शाळा आणि हॉस्पिटल महापालिकेकडे वर्ग करण्याचा विषय असेल, 65 कोटी रुपयाचं ITI विरार पश्चिमेला होणार असेल, असे अनेक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला। आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो की मी सामान्य कार्यकर्त्यांचा, सामान्य मतदाराचा प्रतिनिधी आहे। मला विधानसभेत त्यांनी पाठवलं आणि त्याने जी मला पाठवलं आहे त्याची परतफेड करण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करतो। आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी, आदरणीय शिंदे साहेब, आदरणीय अजितदादा खूप मला मदत करतात। एकंदरीतच पाहायला गेलं तर महाविकास आघाडीकडून बहुजन विकास आघाडीच्या बैठका मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि कुठेतरी महायुती आणि महाविकास आघाडी यांची थेट लढत होते, काय आव्हान असेल? आव्हान, आम्हाला 60% पेक्षा जास्त मतदार यावेळेला मतदान करतील। 100 पेक्षा जास्त नगरसेवक विकासाच्या मुद्द्यावर ह्या वसई, नालासोपारा आणि विरारच्या सर्वांगीण विकासासाठी लोक आम्हाला, मतदार आम्हाला भरभरून मतं देणार आहेत। कसा विश्वास असेल? 100% विश्वास। आज आपण बघताना कार्यकर्त्यांमध्ये जो उत्साह आहे, जनतेमध्ये जो उत्साह आहे, भारतीय जनता पार्टीमध्ये जे सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्यांचा इन्कमिंग आहे, यावरून आपली दिसत असेल भारतीय जनता पार्टी लढवत आहेत आणि निवडणूक लढवत आहेत। असं आहे, प्रत्येकाची व्याख्या निराळी असते। आपण ऐकलं असेल आणि की आमच्याकडे सामान्यच लोक आहेत, पण संवेदनशील लोक आहेत, ज्यांना गरिबी, दुःख, त्यांना सगळं भोगलेलं आहे आणि ते सगळं अनुभवलेलं आहे त्यांनी। त्याप्रमाणे ते गरिबांसाठी, सामान्य लोकांसाठी आणि भारतीय जनता पार्टीची मूळ जनसंघ असलेल्या पक्षाची स्थापनाच मुळे अंत्योदय, रांगेतल्या शेवटच्या माणसाचं जीवन सुसह्य होण्यासाठी भारतीय जनता पार्टीचा जन्म झाला आहे। आम्ही नेशन फर्स्ट, पार्टी सेकंड आणि सेल्फ थर्ड मानणारे आहोत। तेव्हा देश, आमची जनता आमच्यासाठी फार प्रिय आहे आणि त्यांच्यासाठी काम आम्ही करू शकतो हे लोकांना विश्वास पटला आहे। त्यामुळे लोक, सामान्यातले सामान्य कार्यकर्ते आम्ही उभे करणार, लोकांमध्ये जाणारे, लोकांच्या सुखदुःखामध्ये भाग घेणारे चेहरे नाहीत असे म्हणतायत आपल्याकडे। आता चेहरा, हिरो, चिकना कोण असेल त्यांच्याकडे असतील, आमच्याकडे काम करणारी लोक आहेत आणि त्यांना जनता मतदान देईल। माझाही चेहरा नव्हता ना, माझाही काय चेहरा होता, मिळाली ना 38,000 मतं, 1,65,000 मतं दिली ना मतं। तसेच तुम्ही बघाल 16 जानेवारीला भारतीय जनता पार्टी महायुतीचा, महापौराच्या विजयाचा दिवस तो असेल। या वसईच्या, नालासोपारा, विरारच्या विकासाची ती नवी दिशा असेल, नवी पहाट असेल, हे आपण निश्चितपणे बघाल। महायुतीचाच महापौर बसणार असल्याचा विश्वास देखील यावेळी आमदार राजन नाईक यांनी व्यक्त केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। संदीप गायकवाड, APS मराठी, विरार।